गुन्हा सिद्ध झालाय। आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 3.5 वर्षांच्या चिमुरडीला अवघ्या 59 दिवसांमध्ये न्याय मिळालाय। कोर्टाने फाशी सुनावली आणि संपूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा श्वास घेतला। निकाल लागला, टाळ्या वाजल्या, कौतुकही झालं। पण त्या नराधमाला खरोखरच फाशी मिळणार का, की कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालानंतरही तो कित्येक दशकं सरकारी पैशांवर तुरुंगात जिवंत राहणार आहे? तुम्हाला वाटेल आम्ही असं का बोलतोय, तर याचं उत्तर दडलंय 90च्या दशकातल्या एका अशाच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या सत्य घटनेमध्ये, जिथे 2 सख्या बहिणींनी मिळून तब्बल 9 निष्पाप लेकरांची भिंतीवर आणि फरशीवर आपटून निर्गुण हत्या केलेली। त्यांना 6 वेळा फाशी सुनावली गेली। सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली। अगदी राष्ट्रपतींनी देखील त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला। पण तरीही आज 30 वर्षांनंतरही त्या दोन्ही महिला जिवंत आहेत आणि त्यांची फाशी रद्द होऊन ती जन्मठेपेमध्ये बदलण्यात आली आहे। होय, आपण बोलतोय कुप्रसिद्ध गावित बहिणींबद्दल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नसरापूरच्या नराधमाला फाशी झाली असली तरी कायदेशीर प्रक्रियेतील दिरंगाईमुळे गुन्हेगार कसे वाचतात आणि 9 चिमुरड्यांचा बळी घेणाऱ्या त्या गावित बहिणींची गोष्ट नक्की काय होती। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 55 दिवसांमध्ये तपास करून कोर्टाने 59व्या दिवशी फाशी दिली आहे। हा निश्चितच कौतुकाचा बेंचमार्क ठरलाय। पण भारतीय कायद्याचा एक नियम लक्षात घ्या। कनिष्ठ न्यायालयाने फाशी दिली तरी ती त्वरित दिली जात नाही। आधी उच्च न्यायालय त्यावर शिक्कामोर्तब करतं, मग सर्वोच्च न्यायालय अपील ऐकतं आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला जातो। या संपूर्ण प्रक्रियेला वर्षानुवर्ष आणि कधी-कधी तर दशकं लागतात। आणि याच कायदेशीर दिरंगाईचा फायदा घेऊन मोठमोठे गुन्हेगार फाशीच्या फंद्यातून निसटून जातात। याचं सर्वात भयानक उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित, ज्या महिलांबद्दल ऐकलं तरी लोकांच्या अंगावर आज 30 वर्षांनंतर देखील शहारे येतात। त्यांची फाशी फक्त आणि फक्त प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कशी रद्द झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1990च्या दशकात जावं लागेल। गोष्ट सुरू होते 1990 मध्ये। अंजनाबाई गावित नावाची एक महिला, जी मूळची खानदेशची होती, ती तिच्या 2 मुली रेणुका आणि सीमा यांच्यासोबत पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये राहत होती। अंजनाबाईचा धंदा काय होता माहितीये? पाकिट मारणं, चोऱ्या करणं। तिच्यासोबत तिच्या या दोन्ही मुली देखील या गुन्ह्यामध्ये सामील झाल्या। पुणे पोलिसांनी त्यांना 15 ते 20 वेळा पकडलं। होय, 15 ते 20 वेळा। पण प्रत्येक वेळी त्या जामिनावर बाहेर यायच्या आणि पुन्हा चोरी करायला सुरुवात करायच्या। एप्रिल 1990 मध्ये रेणुका, सीमा आणि रेणुकाचा दुसरा पती किरण शिंदे हे त्यांच्या लहान मुलाला आशिषला घेऊन पुण्याच्या चतुर्शृंगी देवीच्या मंदिरात गेले। मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती। इतक्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन रेणुकाने एका व्यक्तीचं पाकिट मारलं। पण यावेळी ती रंगे हात पकडली गेली। लोक जमा झाले, गोंधळ सुरू झाला। नेमका याच वेळी रेणुकाने एक अघोरी कृत्य केलं। लोकांनी आपल्याला मारू नये आणि सोडून द्यावं म्हणून तिने कडेवर असलेल्या स्वतःच्याच पोटच्या मुलाला समोरच्या व्यक्तीच्या पायावर जोरात आपटलं। मूल रडू लागलं, गोंधळ उडाला आणि त्या सहानुभूतीपोटी लोकांनी त्यांना सोडून दिलं। याच प्रसंगातून या गावित मायलेकींच्या डोक्यात एक राक्षसी कल्पना आली। त्यांना समजलं की सोबत जर लहान मूल असेल तर पोलिसांची आणि जनतेची सहानुभूती मिळते आणि चोरी करताना पकडलं तरी सुटका होते। बस याच विकृत कल्पनेतून जन्माला आलं भारतातील सर्वात भयानक बाल हत्याकांड। चोरी करण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी या मायलेकींनी आता स्वतःच्या मुलांऐवजी इतरांच्या निष्पाप मुलांचं अपहरण करायला सुरुवात केली। ऐकून धक्का बसतोय ना, मला सांगतानाही त्रास होतोय। जुलै 1990 मध्ये अंजनाबाईने कोल्हापूर बस स्थानकावरून एका भिकारी महिलेच्या 1.5 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं। काही दिवसांनंतर या तिघी चोरी करण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासमोर आल्या। तिथे सीमा चोरी करताना पकडली गेली। लोक जमा होताच अंजनाबाईने कडेवर असलेल्या संतोषला जमिनीवर जोरात आपटलं। संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तो वेदनेने विव्हळू लागला। लोकांनी हा सगळा प्रकार पाहून सीमाला सोडून दिलं। त्या रात्री त्यांनी चोऱ्या करून 2.5-3 हजार रुपये कमवले। पण तो 1.5 वर्षांचा संतोष डोक्याच्या जखमेमुळे सतत रडत होता।
मध्यरात्री 12 वाजता कोल्हापूर बस स्थानक परिसरात अंजनाबाईच्या डोक्यात विचार आला की हा मुलगा सतत रडतोय, याच्यामुळे पोलीस आपल्याला पकडतील. एका क्षणाचाही विचार न करता अंजनाबाईने त्या चिमुरड्या संतोषचं तोंड दाबलं आणि त्याला लोखंडी बारवर जोरात आपटून जागीच संपवून दिला. किरण शिंदेने त्याचा मृतदेह जवळच असलेल्या भंगार रिक्षामध्ये टाकला आणि हे सगळे पसार झाले. ही फक्त सुरुवात होती. यानंतर तब्बल 6 वर्ष म्हणजे 1991 ते 1996 या दरम्यान या मायलेकींनी नरेश, बंटी, स्वाती, गुड्डू, मीना, पिंकी, राजा, श्रद्धा, क्रांती अशा एकूण 13 मुलांचं वेगवेगळ्या शहरांमधून अपहरण केलं. या राक्षसिणींची पद्धत काय होती? मूल जोपर्यंत शांत राहायचं तोपर्यंत त्याचा वापर चोरी करण्यासाठी करायचा आणि मूल जर रडायला लागलं, त्रास द्यायला लागलं तर त्याला कधी चापट्या मारायच्या, कधी गळा दाबायचा, तर कधी थेट जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून अत्यंत क्रूरपणे ठार करायच्या. 9 महिन्यांच्या बाळापासून ते 5 वर्षांच्या चिमुरड्यांना यांनी एका फटक्यात संपवलंय. स्वतःच्या पोरांना त्यांनी कधी काही केलं नाही, त्यांना कधीच चोरीसाठी वापरलं नाही, पण इतरांच्या निष्पाप जीवांचा त्यांनी अक्षरशः सडा पाडला. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस भरतोच. 1995 मध्ये अंजनाबाई तिच्या मुलींसह नाशिकला आली. अंजनाबाईच्या आधीच्या नवऱ्याने प्रतिभा नावाच्या महिलेशी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यांना क्रांती नावाची मुलगी होती. आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या प्रतिभाचा बदला घेण्यासाठी 19 ऑगस्ट 1995 रोजी या मायलेकींनी क्रांतीचं तिच्या शाळेतून अपहरण केलं. त्यांनी तिला 3.5 महिने पुण्यात लपवून ठेवलं आणि 6 डिसेंबर 1995 रोजी नरसोबाची वाडी इथे दत्त जयंतीच्या गर्दीत क्रांतीचा गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह नदीकाठी फेकून दिला. वर्षभरानंतर 22 ऑक्टोबर 1996 रोजी प्रतिभा यांनी या गावीत बहिणींना नाशिकच्या पंचवटीमध्ये पाहिलं आणि पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी रेणुका आणि सीमाला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्यांनी क्रांतीच्या खुनाची कबुली दिली आणि बोलता बोलता अंजनाबाईंनी तोड उघडला आणि फक्त क्रांतीला नाही तर अशा अनेक मुलांना आम्ही ठार मारलंय याची कबुली दिली. हे ऐकून पोलिसांचे धाबे दणाणले. या गुन्ह्याची व्याप्ती कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई ते थेट गुजरातच्या सुरत आणि बडोद्यापर्यंत होती. खटल्याचं गांभीर्य पाहून तपास CIDकडे सोपवण्यात आला. इन्स्पेक्टर सुहास नाडगौडा यांच्यासह 10 अधिकाऱ्यांच्या पथकाने शोध लावला. एकूण 13 मुलांचं अपहरण झालं होतं, ज्यातील 9 मुलांची हत्या झाली. पोलिसांनी 7 मुलांचे सांगाडे आणि मृतदेह शोधून काढले. या ऐतिहासिक खटल्यामध्ये सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू झाला. एकूण 156 साक्षीदार तपासले गेले आणि त्यावेळी कोर्टाबाहेर लोकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये इतका प्रचंड संताप होता की सुनावणी दरम्यान कोर्टाच्या आवारात महिलांनी आपल्या पिशव्यांमध्ये वरवंटे आणले होते. या नराधम महिलांना कोर्टाच्या आवारातच ठेचून मारण्याची त्या महिलांची भावना होती, पण पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं. 1997 मध्ये मुख्य आरोपी अंजनाबाई हिचा तुरुंगात मृत्यू झाला. रेणुकाचा पती किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार बनला, त्यामुळे सुटला. उरल्या दोघी रेणुका आणि सीमा. 28 जून 2001 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने या 2 बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली. आता बघा, 2001 मध्ये शिक्षा सुनावली, 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केला. भारतात तब्बल 6 वेळा वेगवेगळ्या पातळीवर त्यांना फाशी सुनावण्यात आली. हा एकमेव खटला आहे. 2014 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला. आता वाटत होतं की त्यांना फाशी मिळेल, पण मग झालं असं की ज्याने कायद्याची क्रूर थट्टा उडवली. 2014 मध्ये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर प्रशासनाने त्यांना फाशी देण्याच्या प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई केली, म्हणजे टाळाटाळ केली, उशीर लावला. फाईल्स धूळ खात पडून राहिल्या. याच गोष्टीचा फायदा घेऊन या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि 18 जानेवारी 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक धक्कादायक निकाल दिला. न्यायालयाने म्हटलं की आरोपींचा गुन्हा हा कोणत्याही निकषावर माफीच्या लायकीचाच नाहीये, पण फाशीची शिक्षा देण्यामध्ये प्रशासनाने जी कमालीची उदासीनता आणि दिरंगाई दाखवली आहे, त्या कारणास्तव आम्ही या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून ती मरेपर्यंत जन्मठेपेमध्ये बदलत आहोत. आता विचार करा, 9 निष्पाप बालकांचे प्राण घेणाऱ्या या राक्षसिनी फक्त सिस्टमच्या संथ कारभारामुळे फाशीपासून वाचल्यात. हाच आजचा सर्वात मोठा धडा आहे.
आज जेव्हा आपण नसरापूरच्या 3.5 वर्षांच्या चिमुरडीला 59 दिवसांमध्ये फाशी झाली म्हणून आनंद साजरा करतोय, तेव्हा आपण हे विसरता कामा नये की खरी लढाई आता सुरू झाली आहे. जर नसरापूरच्या या नराधम भीमराव कांबळेच्या फाईलबाबतही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींच्या पातळीवर अशीच दिरंगाई झाली, तर तो सुद्धा या कायदेशीर पळवाटांचा फायदा घेऊन फाशीतून वाचू शकतो. फक्त फाशीची शिक्षा सुनावणं पुरेसं नाहीये, त्या शिक्षेची वेळेत अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर गावित बहिणींसारखं नराधम आपल्याच कराच्या पैशांवर तुरुंगामध्ये जिवंत राहतील आणि पीडित कुटुंबाला कधीच न्याय नाही मिळणार. तुम्हाला काय वाटतं? आपल्या देशात फाशीच्या अंमलबजावणीसाठी एक कडक आणि निश्चित कालमर्यादा असायला हवी का? तुमचं मत, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका.